चला तर मुलांनो, या व्हिडिओमध्ये आज आपण बघणार आहोत +4 आणि +40चा फॉर्म्युला। तर +4चा फॉर्म्युला आहे -1 + 5 आणि +40चा फॉर्म्युला आहे -10 + 50। +4चा फॉर्म्युला आपण युनिटच्या रॉडवरती वापरणार आणि +40चा फॉर्म्युला आपण 10च्या रॉडवरती वापरणार। तर मग आता हे फॉर्म्युले वापरून आपण सम कसे सॉल्व करायचे तर ते बघूया। सुरुवातीला आपण टूलवरती काही सम करूया आणि नंतरचे फिंगर्सवरती करूया। तर आता हे फर्स्ट आहे, आपण टूल होल्ड केलं, पेन्सिल होल्ड केली, सेट 0, त्यानंतर आहे 3 डायरेक्ट, +1 सुद्धा डायरेक्ट आहे आणि आता आपल्याला +4 करायचं आहे। तर इथे बघू शकतो आपण युनिटच्या रॉडवरती +4 आपल्याकडे डायरेक्ट नाही आहे, म्हणून मग आता आपण +4 साठी फॉर्म्युला वापरणार। मग +4चा फॉर्म्युला आहे -1 + 5, -1 + 5। तर आता आपला आन्सर आलेला आहे इथे 8। तर आपण आन्सर राईट डाऊन करून घेऊया। ठीक आहे, पुन्हा आता नेक्स्ट टर्म। आता आन्सर लिहून झाल्यानंतर सेट 0 करून घेतलं, 4 डायरेक्ट होतो। आता पुन्हा +4 करायचं आहे, तर पुन्हा +4 करायला नाही आहे, म्हणून मग आता आपण +4चा फॉर्म्युला वापरणार। -1 + 5 पुन्हा -3 डायरेक्ट। सो आन्सर आला आपलं 5। आपण इथे लिहून घेऊया, आन्सर इज 5। पुन्हा सेट 0, 1 + 4 करायचं आहे, म्हणून मग -1 + 5 आणि पुन्हा +4 डायरेक्ट, आन्सर इज 9। सेट 0, 2 +4 +4 साठी -1 + 5, -1 डायरेक्ट, आन्सर इज 5। पुन्हा सेट 0, 1 +4 साठी -1 + 5, -5 डायरेक्ट, आन्सर इज 0। अशा पद्धतीने आपल्याला फॉर्म्युला वापरून सम सॉल्व करायचे आहे। जिथे डायरेक्ट असेल तिथे डायरेक्ट वापरायचं आणि जेव्हा आपल्याकडे डायरेक्ट नसतं तर त्यावेळेस आपण फॉर्म्युला वापरायचं आहे। मग आता सेट 0, 1 + 2 + 4 +4 नाही आहे, म्हणून -1 + 5, आन्सर इज 7। सेट 0, 24, मग आता इकडे 24 + 10 + 4, आता +4 साठी -1 + 5, आन्सर इज 38। सेट 0, पुन्हा 10 + 3 +4 साठी -1 + 5, आन्सर इज 1 आणि इकडे 7 म्हणजे 17। पुन्हा सेट 0, 13 + 4 -1 + 5, -6 डायरेक्ट, आन्सर इज 11। आता नेक्स्ट आहे सेट 0 केला आपण, ठीक आहे। 21 + 3 आणि +4 साठी -1 + 5, आन्सर इज 28। आता आपण इथे आन्सर राईट डाऊन करू, 28। तर आता एवढे सम आपण टूलवरती केलेत, आता याचे पुढचे सम आपण फिंगर्सवरती बघूया कसे करायचे ते। ठीक आहे, आता नेक्स्ट सम आहे आपलं 33। तर केलं आपण 33 + 4, मग +4 डायरेक्ट नाही आहे, म्हणून -1 + 5, -2 डायरेक्ट, आन्सर इज 35। आन्सर इज 35। पुन्हा सेट 0, 11 + 4, सो आता राईट हँडवरती 4 नाही आहे, म्हणून आपण करणार -1 + 5 आणि +4 डायरेक्ट, आन्सर इज 19। आपण इथे आन्सर राईट डाऊन करू, 19। पुन्हा सेट 0, 4 -3 + 4 + 4 इज नॉट अवेलेबल,
म्हणून मग आपण फॉर्म्युला वापरणार -4 + 5. आन्सर इज 5. राईट डाऊन केलं. पुन्हा सेट 0 9 -8 +4 +4 साठी -1 +5. आन्सर इज 5. पुन्हा सेट 0 43 -20 +4 नाही आहे म्हणून -1 +5. आन्सर इज 27. सेट 0 10 +4 अगेन +4 नॉट अवेलेबल म्हणून -1 +5. आन्सर इज 18. सेट 0 20 +4 अगेन +4 -1 +5. आन्सर इज 28. आता खाली करूया आपण, खालचे सम सॉल्व करूया. सेट 0 7 -1 -5 आणि +4 नाही आहे म्हणून -1 +5. आन्सर इज 5. सो आपण राईट डाऊन करू. पुन्हा नेक्स्ट 4 +4 साठी -1 +5 -7 डायरेक्ट आणि -1 सुद्धा डायरेक्ट. आन्सर इज 0. इथे घेऊया 0. आता 4 + 13 10ला प्लस केलं. आता +3 करायचं आहे. +3 नाही आहे म्हणून आता इथे +3चा फॉर्म्युला वापरायचा आहे. +3चा फॉर्म्युला आहे आपण शिकलो होतो -2 +5. आता पुन्हा -5 डायरेक्ट +4 +4 साठी -1 +5. आन्सर इज 16. इथे आपण राईट डाऊन करून घेऊ. पुन्हा सेट 0 नेक्स्ट 4 +33 +30 डायरेक्ट आणि 3 साठी फॉर्म्युला -2 +5 +20. आता +20 पण नाही आहे म्हणून +20 साठी 20चा फॉर्म्युला -30 +50 आणि +40 डायरेक्ट. आन्सर आलं 97. आता इथून पुढे आपल्याला आपले अगोदर जे फॉर्म्युले शिकलो ते सुद्धा फॉर्म्युले तुम्हाला इथे वापरायचे आहेत. बरोबर. ज्यावेळेस आपल्याकडे एखादा नंबर असतो तर तो नंबर डायरेक्ट वापरायचा आणि जर तो नंबर आपल्याला डायरेक्ट ॲड करण्यासाठी नसेल तर मग त्या नंबरचा फॉर्म्युला वापरायचा आहे. एवढं फक्त आपल्याला इथे लक्षात ठेवायचं आहे. आता नेक्स्ट 11 डायरेक्ट +40 नाही आहे म्हणून मग लेफ्ट हँडवरती -10 +50. पुन्हा +34 डायरेक्ट आणि 4 आता इथे नाही आहे म्हणून मग इथे +4चा फॉर्म्युला वापरायचा -1 +5 आणि नंतर आहे -15 10ला मायनस 5ला मायनस. आन्सर इज 70. 70 आपण आन्सर इथे राईट डाऊन करू. पुन्हा नेक्स्ट 44 +11. आता +11 इथे 10च्या रॉडवरती 10 नाही आहे म्हणून -40 +50 आणि आता इथे 1 करायचं आहे म्हणून पुन्हा 1चा फॉर्म्युला -4 +5 +22 +20 डायरेक्ट आणि +2 सुद्धा डायरेक्ट. पुन्हा +22 +20 डायरेक्ट आणि +2 डायरेक्ट. आन्सर इज 99. आन्सर इज 99. आता नेक्स्ट सेट 0 केलं 40 +1 +43. आता +40 नाही आहे म्हणून -10 +50 आणि 3 डायरेक्ट. पुन्हा +3 करायचं आहे मग +3 नाही आहे म्हणून +3चा फॉर्म्युला -2 +5. आन्सर इज 87. सो आता आपण इथे लिहून घेऊ. आन्सर इज 87. आता नेक्स्ट सेट 0 14 10ला प्लस केलं 4ला प्लस केलं 14 +44. आता +40 नाही आहे म्हणून -10 +50 आणि +4 साठी -1 +5 +21 +20 आणि +1 -26 -20 -6. आन्सर इज 53. आता आपण इथे आन्सर राईट डाऊन करू 53.
सेट 0 नेक्स्ट सेट 0 34 प्लस 14 10ला प्लस करेल आणि 4साठी -1 प्लस 5 प्लस 51 प्लस 50 प्लस 1 -67 -60 -7 आन्सर इज 32. आता आपण आन्सर लिहून घेऊ 32. सेट 0 3 -2 प्लस 4साठी -1 प्लस 5 आणि प्लस 4 आन्सर इज 9. अशा पद्धतीने आपण थोडंसं स्पीडमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. आता आपल्याला हळूहळू फॉर्म्युले जसे जसे जमत आहेत तसं तसं आपला थोडासा स्पीड पण वाढवायचा आहे. ठीक आहे. आता पुन्हा नेक्स्ट सेट 0 4 प्लस 22 प्लस 20 डायरेक्ट आणि 2 नाही आहे म्हणून -3 प्लस 5 डायरेक्ट आणि प्लस 4 पण नाही आहे म्हणून प्लस 4साठी -1 प्लस 5 आन्सर इज 25. सो आपण आन्सर इथे लिहून घेतलं 25. पुन्हा सेट 0 3 प्लस 40 प्लस 2 नाही आहे म्हणून -3 प्लस 5 आणि प्लस 10 नाही आहे म्हणून -40 प्लस 50 आन्सर इज 55. आन्सर इज 55. पुन्हा नेक्स्ट 3 प्लस 24 प्लस 20 आणि 4साठी -1 प्लस 5 प्लस 40साठी -10 प्लस 50 -6 डायरेक्ट आन्सर इज 61. आन्सर आपण इथे राईट डाऊन करणार आहोत 61. नेक्स्ट 2 प्लस 11 10ला प्लस केलं 1ला प्लस केलं 11 प्लस 4 नाही आहे म्हणून -1 प्लस 5 -6 डायरेक्ट आन्सर इज 11. ठीक आहे. आता नेक्स्ट सेट 0 24 प्लस 13 10ला प्लस केलं आणि प्लस 3साठी -2 प्लस 5 प्लस 22 प्लस 20साठी -30 प्लस 50 प्लस 2 डायरेक्ट आणि प्लस 40 आन्सर इज 99. आपल्याला जर फॉर्म्युले यायला लागले तर आपला थोडासा स्पीड वाढतो आणि कमी वेळामध्ये जास्त कॅल्क्युलेशन करता येतात आपल्याला. पुन्हा सेट 0 11 डायरेक्ट प्लस 44 प्लस 40 नाही आहे म्हणून -10 प्लस 50 1 आता 4 करायचं आहे मग 4 पण नाही आहे म्हणून -1 प्लस 5 प्लस 33 प्लस 30 डायरेक्ट प्लस 3 डायरेक्ट -66 -60 डायरेक्ट -6 डायरेक्ट आन्सर इज 22. सो आपण इथे राईट डाऊन करू 22. पुन्हा नेक्स्ट सेट 0 केलं 14 10ला प्लस केलं 4ला प्लस केलं 14 प्लस 4 मग प्लस 4साठी -1 प्लस 5 डायरेक्ट प्लस 3 नाही आहे म्हणून -2 प्लस 5 आन्सर इज 16. 16. अशा पद्धतीने आज आपण +4 आणि +40 चे फॉर्म्युले वापरून सम कसे सॉल्व करायचो ते शिकलेलं आहे. तर इथे तुम्ही आपण स्क्रीनशॉट घेऊ शकता आणि तुमच्या नोटबुकमध्ये हे सगळे सम राईट डाऊन करून घरी तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण इथेच थांबूया. पुढच्या व्हिडिओमध्ये पुन्हा आपण नेक्स्ट फॉर्म्युले बघणार आहोत. तोपर्यंत बाय बाय.